नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कनवाड येथे म्हैसाळ बंधाऱ्याच्या मोबदल्यासाठी शेतकरी आक्रमक, काम बंद पाडले. कनवाड येथील म्हैसाळ बंधाऱ्यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वाहून गेलेल्या जमिनीचा तसेच भूसंपादनाचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी धरणाच्या साईटवरील काम बंद पाडले. पंचनामे होऊन तब्बल 8 महिने उलटूनही मोबदला मिळाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी काम थांबवल्यानंतर शिरोळ तालुक्याचे आमदार यड्रावकर यांनी आपल्या कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक घेऊन 1 महिन्याच्या आत मोबदला मिळवून देण्याचे आश्वासन दिलं होतं. तोपर्यंत वाहून जाणाऱ्या जमिनीला संरक्षक बांध घालण्यास परवानगी द्यावी अशी विनंतीही त्यांनी केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी संरक्षक बांध घालण्यास परवानगी दिली. मात्र प्रत्यक्षात संरक्षक बांधाचे काम बाजूला ठेवून धरणाचे काम सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला. काल सायंकाळी संतप्त शेतकरी धरणाच्या साईटवर गेले आणि सुरू असलेले काम बंद पाडले. तसेच JCP, पोकलॅन मशीन व डंपर साईटवरून बाहेर काढून म्हैसाळकडे रवाना करण्यात आली. आज पुन्हा काम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र शेतकऱ्यांनी तोही हाणून पाडला. यावेळी पाटबंधारे विभागाने शिरोळ पोलिसांना बोलावून शेतकऱ्यांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खानापुरे यांनी मध्यस्थी करत सोमवारी तहसीलदारांसोबत बैठक घेऊन या प्रश्नांवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. जोपर्यंत वाहून गेलेल्या जमिनीचा व भूसंपादनाचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणतेही काम सुरू होऊ दिले जाणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी सुडमुंगे, जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, मुस्तफा इनामदार, पोपट राणे, संभा माने, वाजिद अली इनामदार, संभाजी जाधव, इरफान इनामदार, कृष्णा देशमुख, तय्यब इनामदार, रियाज इनामदार, लक्ष्मण भोसले, सत्तार पटेल, राहुल माने, पप्पू इनामदार, दादासू खाडे, नबी पटेल यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. कनवाड म्हैसाळ बंधाऱ्याच्या बॅरेजच्या बांधकामासाठी ठेकेदारानं कृष्णा नदीमध्ये चुकीचा बांध घातल्यामुळे कनवाड हद्दीतील जी जमीन वाहून गेलेली होती या बाबतीत गेले 8 ते 9 महिने या ठिकाणी सगळ्या स्तरावर आम्ही पाठपुरावा केला, पण या ठिकाणी लोकप्रतिनिधीने यशस्वी प्रशासन या ठिकाणी बघायला तयार नाही. गेल्या महिन्यात आमच्या इथल्या आमदारांनी बैठक घेतली असं सांगितलं आणि त्या ठिकाणी बांध घालण्यासाठी फक्त कामाची आम्ही परमिशन दिली होती, पण प्रत्यक्षात धरणाचं काम त्या ठिकाणी सुरू होतं. म्हणून आम्ही काल संध्याकाळी ते काम बंद पडलं. तर आमच्या काही कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी पोलिसांनी आणलेलं होतं, पण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं बेकायदेशीरित्या ते काम चालू आहे आणि शेतकऱ्यांच्या कुठल्याही मागणीला त्या ठिकाणी किंमत न देता आज ते काम चालू आहे. आणि जोपर्यंत आमच्या भूसंपादनाचा मोबदला आणि वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत ते काम आम्ही सुरू करून देणार नाही असं आज पोलीस स्टेशनला आणि तहसीलदारांना पण सांगितलं. त्या बाबतीत आज पाटबंधाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या समोर समझोता होऊन सोमवारी मिटिंग घेण्यात ठरलेलं आहे आणि मिटिंगमध्ये जोपर्यंत मोबदल्याचं ते मान्य करत नाहीत आणि मोबदल्याबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये कनवाड म्हैसाळ बॅरेजचं काम सुरू करू दिलं जाणार नाही एवढा इशारा या ठिकाणी देतो. आंदोलन अंकुश संघटनेचा कनवाड म्हैसाळ दरम्यानचं हे बॅरेज बांधायला चालू आहे आणि गेली 6 महिने या ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे. या ठिकाणी शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी सांगितल्यामुळे या ठिकाणी बांध घालतो म्हणून यांनी चालू केलं, तर बांधाच्या नावाखाली आज धरणाचं काम चालू आहे. गेली 6 महिने शेतकऱ्यांचा मोबदला दिलेला नाही आणि या ठिकाणी जाणून बुजून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवायचं म्हणून या ठिकाणी काम चालू आहे. पहिल्यांदा मोबदला ठरवावा, शेतकऱ्यांना मोबदला द्यावा. त्यांना गेली 6 महिने प्रस्ताव करून देता आलेला नाही. या ठिकाणी 12 एकर जमीन वाहून गेली आहे शेतकऱ्याची आणि जाणून बुजून या ठिकाणी बळजबरीनं या ठिकाणी काम चालू केलेलं आहे. जोपर्यंत या ठिकाणी या शेतकऱ्यांचा मोबदला मिळत नाही आणि या ठिकाणी भूसंपादनात सुद्धा पैसे दिलेले नाहीत याबाबतच्या शेतकऱ्यांचं, अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि जोपर्यंत या शेतकऱ्यांचं वाहून गेलेलं पैसे मिळत नाहीत आणि भूसंपादनाचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत अजिबात या ठिकाणी काम चालू करायचे. आज या ठिकाणी साईट सुपरवायझर आहे, त्यांना सांगितलेलं उद्यापासून काम चालू केलं आणि या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर अजिबात हे सगळे सरकार आणि या ठिकाणी राजेंद्र पाटील यड्रावकर हे जबाबदार असतील या घटनेला. आज या ठिकाणी आम्ही JCB बाहेर काढायला लावल्यात. उद्यापासून एकाही कामगारांना इथं काम चालू करायचं नाही.
जोपर्यंत आमची बैठक होत नाही, आमच्या जमिनीचा मोबदला ठरत नाही, शेतकऱ्यांचं भूसंपादनाचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत अजिबात एकही काम इथं या ठिकाणी होऊ दिलं जाणार नाही. आज हा खणखणीत इशारा आहे. उद्यापासून जर इथं मशीन दिसलं तर सगळी मशीन फोडली जातील. तालुक्यातले शेतकरी या ठिकाणी येतील. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राहुल गायकवाड, अर्जुन वाड. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.